नमस्कार. इन गोवाच्या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. आजचा हा आपला दुसरा भाग आहे या कार्यक्रमाचा आणि आमच्या सोबत आहेत डॉक्टर प्रकाश पर्येकर, ज्यांना वर्सल कथा संग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालाय. तर पहिल्या भागात आम्ही सरांच्या लेखनाविषयी, त्यांच्या प्रवासाविषयी, प्रेरणाविषयी जाणून घेतलं आणि हा प्रवास करता करता, कथा लेखन करता करता पटकथे कडे पोचलेला होता. त्यांच्या कथेवर 5 फिल्म झालेत. सर, गेल्या वेळी आपण थांबलो आपल्या पटकथा लेखनाविषयी जाणून घेताना. तर सर, आता आपण सांगाल की हा प्रवास तुमचा कसा सुरू झाला आणि तुम्ही खास असं ट्रेनिंग घेतलेलं का, की वर्कशॉप अटेंड केलेले, म्हणजे पटकथा कसं लिहिणं ह्याच्यावरती आपण सांगू इच्छिता का? मला वाटतं गोष्ट आहे 2002ची. त्यावेळी मी विद्यापीठात होतो आणि आमचे प्रोफेसर ऑल्विन गॉमेश त्यांनी एकदा सांगितलं की आम्हाला एक असं लेटर आलं आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेज मैसूरहून, आणि ते म्हणाले की असं एक वर्कशॉप आहे आणि ते तुम्ही जाणार का? मी म्हटलं हो जाणार मी. तिथं गेल्यावर कळण्यात आलं की रिसोर्स पर्सन जे होते ते अडुल गोपालकृष्ण, जे प्रख्यात मल्याळम फिल्म मेकर्स, डायरेक्टर्स वगैरे, आणि त्यानं आम्हाला 14 दिवस वर्कशॉप घेतला. आणि मला आठवते की माझी चंद्रकोर कथा, त्याच्यावर मी स्क्रीन प्ले लिहिला आणि ती सिलेक्ट झाली तिथं शूटिंगसाठी, आणि त्याच्यावर छोटंसं फिल्म झालं आणि ते माझं बेज आहे तिथं. आणि गोव्यात आल्यानंतर मला नंतर मी कनेक्ट नव्हतं फिल्मकडे. नंतर एक फिल्म बीम म्हणून पणजीत पणजीची संस्था त्याने एक कॉम्पिटिशन ठेवलेलं. तिथं मी एक थेमो आशेचं हे छोटं फिल्म केलं मी 3.5 मिनिटाचं, आणि त्याचं मी लेखन केलं, मला डायलॉग्स लेखन वगैरे, आणि त्याला आम्हाला सेकंड प्राइज मिळाला. त्याच्यानंतर परत गॅप झालं. नंतर 2014ची गोष्ट आहे की नितीन भास्कर म्हणून एक डायरेक्टर पुण्याचे, ते मराठी डायरेक्टर्स तिथे गोव्यात आलेले, त्याला एक कथा पाहिजे होती आणि ते कुणाकडे आले, ते सुमा तटकोडकर डॉक्टर त्यावेळी त्यांच्याकडे आले आणि ते म्हणाले आम्हाला एक चांगली एक स्टोरी पाहिजे. ते माझ्याकडे घेऊन आले. त्यावेळी मी त्यांना 2 कथा दिल्या, एक मोनेड माया आणि दुसरी आमची दुसरी नाही मला वाटतं ती, अरे मी विसरलो बघा, महाबळी म्हणजे ती दिली त्यांना. आणि नंतर ती सिलेक्ट केली त्यांच्यानी ही मोनेड माया, आणि मोहन आगशे वगैरे त्यांच्यानी, शशांक शेंडे यांच्यानी त्यात काम केलं. त्यावेळी ते जवळून बघितलं मी कसे लिहितात. मी इथं प्लेस होतं पणजीला, म्हणजे तिथं मी तिथे 15 दिवस बसलो होतो. म्हणजे त्यावेळी मी जवळून बघितलं की एक हे आहे ना स्क्रिप्ट लेखन कसं करतात ते बघितलं मी, आणि त्या अनुषंगाने मला थोडासा इंटरेस्ट क्रिएट झाला. आणि तुम्हाला माहितच आहे की आमच्या फिल्म स्टडीज पेपर होता, तो पण शिकवत होता. आता फिल्म प्रोडक्शनचा पेपर आहे, डॉक्युमेंटरी प्रोडक्शनचा पेपर आहे. नंतर अब्राहम अफगान हे मुंबईचे आमचेच इथले, मला माहीत असेल ते, त्यांचे 3 महिन्याचा कोर्स केला मी, याचं वर्कशॉप केला, कळलं का ना. आणि त्यामुळे का थोडंसं मला एक हे आलं की आता मी लिहू शकतो असं. आणि काजोलच्या वेळी मी सहलेखक होतो, बरोबर, स्क्रीन प्लेचा आणि डायलॉग्स पण त्यांना मी सहकार्य केलं. पण आता जो फिल्म झाला माझ्या सैमसोबीत नेहा या कथेवर, मराठी फिल्म जो आर्या द डॉटर ऑफ भारत, तिथं असं झालं की मी स्क्रीन प्ले माझा आहे, संवाद स्क्रीन प्ले माझा, म्हणजे आम्ही दोघांनी लिहिलंय ते, आणि संवाद पूर्ण माझे आहेत, लिरिक्स पण माझे आहेत. म्हणजे काय झालं की थोडा आता कॉन्फिडन्स आला की मी आता लिहू शकतो. आणि तुम्हाला माहित असेल की फिल्म जे त्याचं प्रोडक्शन होतं, त्याची कथा स्ट्रॉंग चांगली असायला, त्याच्याहून स्क्रीन प्ले जर चांगला झाला तरच चांगलं फिल्म होऊ शकतं. असा तो प्रवास सुरू झाला. आणि आता मला वाटतं की मी थोडा वर्कशॉप वगैरे घेतो आता. मला म्हणजे तसं मी हे नाही की मला थोडा आता कॉन्फिडन्स आला की आम्ही ते लिहू शकतो. सर, मार्गदर्शन पर प्रश्न एक विचारते की जे कोणी स्क्रिप्ट रायटिंग करावं असं वाटतं त्यांना कोणत्या गोष्टीचं भान ठेवावं लागतं? भान म्हणजे काय, म्हणजे ऍक्च्युली महत्वाची म्हणजे कथा तुमच्या हातात आली, चांगली कथा. मेन म्हणजे कथा चांगली मिळायला पाहिजे. म्हणजे तुम्ही सिलेक्ट करताना कथा जर चांगली असेल तर चित्रपट चांगला होतो.
आणि नंतरचा प्रोसेस असतो तो म्हणजे स्क्रिप्ट लेखन, म्हणजे त्याला स्क्रीन प्ले रायटिंग म्हणतो बघा. अरे ही कथा असते पण ती पडद्यावर येताना त्याचे प्रसंग वगैरे सगळे बदलले जातात. बरोबर, बदलले जातात. म्हणजे जी कथा ही मूळ असते पण त्याच्यावर जे स्क्रीन प्ले रायटिंग मध्ये जे सीन असतात, डिवायडेड इंटू सीन असतात की ते खूप सीन असतात, त्यातमध्ये तुम्ही ऍड करता येतं दुसरं. ते तुम्हाला म्हणजे कसं असतं ते कळायला पाहिजे तुम्हाला, ते कसं इमॅजिन करायचं, काय पडद्यावर कसं येणार ते, आणि त्यासाठी सराव पाहिजे त्या स्क्रीन प्लेसाठी. मूळ कथानक तसंच ठेवून अवतीभोवती जे काही प्रसंग आहेत ते बदलले जातात. पण ते कसं असतं की तुम्ही कसं ते चित्रपट पडद्यावर दिसेल ते तुम्ही इमॅजिन केलं तरच ते तुम्हाला शक्य आहे, नाही ते खूप डिफिकल्ट आहे तसं काम. ते खरंच इंटरेस्टिंग असा हा विषय आहे आणि आजच्या पिढीनं यामध्ये रस घ्यायला हवा असं मला वाटतंय. आणि कारण यामध्ये स्कोप आहे, म्हणजे आता MA लेवलला पुढे जाऊनही त्यावरती पेपर्स आहेत. आमच्या गोव्यात सुद्धा काय आहे की चांगले स्क्रीन प्ले रायटर्स मिळत नाही. त्याचा खूप सराव पाहिजे ना, त्यातच तुम्ही पूर्ण डेडिकेशन केलंच तर शक्य होतं. अशक्य काय नाही, पण प्रयत्न केल्यावर ते तुम्हाला ते जमेल निश्चित. तर सर आम्हाला जाणून घ्यायचंय की तुम्ही कथा लेखन केलंय आणि पुढे जाऊन कादंबरी हा विषयही हाताळलाय, तर कथेकडनं कादंबरीकडे जे वळलात आणि पुरण ही कादंबरी लिहिलीत, त्यातून आपला जो अनुभव आहे तो आम्हाला थोडक्यात सांगा. म्हणजे मी 2009 मध्ये एक कादंबरी लिहिली होती, ती अजून इनकम्प्लीट आहे. मी पब्लिश नाही केलेली आणि ती आमच्या हरिजन समाजावर आहे. नंतर मला वाटलं की मी पुरण आमची शेती आहे होती आमची, ती त्याच्या संदर्भात मी कादंबरी मला असं लिहायला पाहिजे. नंतर मी कोविडमध्ये मी बसलो आणि तुम्हाला सांगता मी अशा अल्प काळात म्हणजे 14 दिवसात मी ती कम्प्लीट केली. ती माझ्यातच होती कादंबरी, कारण आमची पुरण शेती होती. मी काम केलं, लोकांना बघितलेलं कसं काम करताना, त्यांच्या समस्या मला माहिती होत्या. आणि तुम्हाला सांगितलं अगोदरच तसे की 2005 नंतर ते वसंत बंधारे बांधले सरकारने, ते सगळी जमीन संमत झाली आणि लोकांना ते करता आलं नाही पुरणशेती. मला वाटतं 2015 पर्यंत पुरणशेती होती कुठं. त्याच्यानंतर आता किती वर्ष झाले पुरणशेती नाही आता. मग ते जी समस्या होती त्या समस्या मला वाटतं मी त्या कादंबरीत मी मांडायला पाहिजे होत्या, ते मी केलं तिथं. आणि खूप प्रश्न आहे आमच्याकडे सत्तरीत. आता नवीन प्रश्न म्हणजे काय, तुम्हाला माहीत असेल की 1999 मध्ये ह्या महादया अभयारण्याची निर्मिती झाली, त्या चळवळीत आपण भाग घेतलाय, ती झाली. मग तुम्हाला माहित असेल की आमच्या महादेच्या संदर्भात ती चळवळ आहे, महादे बचाव अभियानाचा कार्यकर्ता आहे. आणि तुम्ही अगोदरच उल्लेख केला होता की महादेच्या पूर्ण दऱ्याखोऱ्यात मी फिरलोय. गेली 24 वर्षे मी ट्रॅकिंग ऑर्गनाईज करतो, आमच्या सगळ्यांना घेऊन आम्ही जातो. आताच याच महिन्यात ट्रॅकिंग झालं आमचं. म्हणजे हे जे आहे म्हणजे हे समस्या जे आहे, ते समस्या जर माझ्या कादंबरीतनं आलं, ओके, समस्या मांडू शकलो मी कादंबरीत आमच्या. आता वाघरे प्रकल्पन, त्यामुळे मला वाटतं की मोर दॅन 33 विलेजेस आहे आमच्या त्या परिसरातले आहे. आणि राईट टू ते वाघरे प्रकल्प झालं तर काणकोणपर्यंत त्याचं ते हे होणार. ह्या ज्या समस्या आहेत, नवीन समस्या आहे, ते मला वाटतं ते कादंबरीत चांगल्या प्रकारे तुम्ही मांडू शकतात. त्यासाठी मी कादंबरीकडे वळलो. आणि असे तेच फक्त नाही, आता तुम्ही म्हणा किती आता ग्लोबलायझेशन होतं, इव्हन आमचं कितीतरी वेगवेगळे स्थित्यंतर होतात, त्या स्थित्यंतराचा वेध घेणारी एखादी कादंबरी माझ्या हातातून लिहिली गेली तर मला वाटतं त्याचा खूप. पण ह्याचं कथा बीज हे तुमच्यात फार वर्षापूर्वी असं घर करून होतं मनामध्ये, पण ती कादंबरी खूप उशिरा आपण लिहिलीत आणि ती 14 दिवसात लिहिलीत. म्हणजे त्या मागचं काय कारण होतं सर? मला तर काय होतं ना, कादंबरीसाठी वेळ लागतो, कथा एका दिवसात लिहून संपते बघा. आणि तेव्हा मोठा कॅनव्हास असतो ना, मोठा कॅनव्हास म्हणजे किती पात्र असतात. म्हणजे ते त्याचा कॅनव्हास असतो, कथानक असतं, उपकथानक असतात, ते सगळं जुळवून आणण्यात वेळ पाहिजे लेखकाला. म्हणजे एका स्ट्रेच असं एक महिना पाहिजे तुम्हाला, 2 महिने पाहिजेत. एक कादंबरी काही लेखक 2-2, 3-3, 4-4, 5-5 वर्ष लिहितात. आणि माझं असं लेखन आहे की मी जेव्हा लेखन करायला बघतो त्यावेळी मी अभ्यास करतो, संशोधन करतो, त्या तो परिसर आहे तो आणखी जाणून घेतो मी. मग त्यामुळे काय होतं, त्याला भरपूर वेळ पाहिजे. आणि आमचे एव्हरीडे आमचं टीचिंग आणि बाकीचं सगळं काम आणि त्या अनुषंगाने ते होत नाही. मला वाटतं की
त्याच्यासाठी थोडा उशीर झाला मला यायला. पण कमिटेड टू युअर रायटिंग जेव्हा असतं आणि तुम्हाला जो वेळ आहे त्याचं वेळाचं जर प्रॉपर मॅनेजमेंट केलं तर मला वाटतं तर कादंबरीचं लेखन चांगलं होऊ शकतं आणि कादंबरीचं सातत्याने ते कादंबरी लेखन होऊ शकतं. सर, पुढचा प्रश्न मला विचारावा असं वाटतं की आपलं आणखीन एक पुस्तक आहे, म्हणजे ते अभ्यासपूर्ण संशोधन त्यावरती तुम्ही केलंय, खूप अभ्यास केलाय, म्हादई काळजातून कागदार. तर सर, तुम्ही हे जीवन जगलात, तुम्ही लहानपणापासून म्हादईला बघतात, ते निसर्गाच्या सानिध्यात आपण वाढला, आपला पिंड त्या पाण्यावर पोचला गेला सर. तर हे सगळं करताना सुद्धा तुम्ही पुन्हा परिक्रमा केलीत, पुन्हा अभ्यास केलात आणि ती म्हादई जी आहे काळजातली कागदावर आणली, त्याविषयी थोडक्यात सांगा. म्हणजे मी ॲक्च्युली आमचा जो परिसर आहे तो असे म्हणजे तरी बघितलं ना तुम्ही तर मोठे मोठे डोंगर आहेत, ओके, दर्या आहेत आणि नदी आहेत, उपनद्या आहेत. आणि गेली तुम्हाला सांगितलं मी गेली 24-25 वर्ष मी ट्रेकिंग करतो आणि फक्त डोंगरावर ट्रेकिंग नाही, गिर्यारोड नाही, तर सगळ्या ट्रिब्युटरी एक्सप्लोअर केल्या मी, सगळ्या ट्रिब्युटरी चालत गेलो मी. आणि मला वाटतं की 2003 मध्ये मी परिक्रमा केलेली, म्हणजे नदीतनं चालत चालत उगमापर्यंत. परत नंतर 2009 मध्ये तोच उपक्रम केला मी. म्हणजे त्यामुळे काय होतं की मी बघितले की तुम्हाला माहित असेल की आम्हाला माहित आहे की फक्त दूधसागर आणि आमचा हरवळ्याचा धबधबा, पण मी आता 32 वॉटरफॉलवर लिहिलं, हो, ज्या ट्रिब्युटरी त्याच्यावर लिहिलं मी, जे फ्लोरा फॉना आहे त्याच्यावर लिहिलं मी. म्हणजे काय होतं की मी हे एक्सप्लोर केलं, मी गेलो रानात, आय हॅव स्पेंड मोर दॅन 150 नाईट्स इन जंगल. हे सगळं जो अनुभव आहे ना, तर मला वाटलं की म्हादईच्या अनुषंगाने जे म्हादईचं जी चळवळ आहे आमची, म्हादईच्या संदर्भात आम्ही त्याचा प्रोटेक्ट करण्यासाठी आम्ही हे करतो, म्हणजे पुढाकार घेतलेला आहे. त्या अनुषंगाला मला वाटतं की मी आता लिहिलं पाहिजे, दॅट इज माय कमिटमेंट. कारण मी म्हादईचा तीरावर माझा जन्म झाला आणि म्हादईच्या संवर्धनासाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे. त्या अनुषंगाने मी त्यावेळी 50 आर्टिकल्स लिहिले सोनापरातमध्ये आणि त्याचं ते पुस्तक झालं. आणि मी काय केलं, पुस्तक फक्त हे नाहीये, पण त्यात फोटो टाकलेत मी डोंगरांचे, म्हणजे नद्यांचे संदर्भात, आणि जे ते कल्चर आहे सगळं. म्हणजे वरती आमचा कृष्णापूर म्हणून गाव आहे ना, त्याच्यानंतर एक कडवळ म्हणून गाव आहे, तिथून ती नदी गोव्यात प्रवेश करते आणि खाली गांजेपर्यंत, ओके, आणि ते मग अरबी समुद्राला भेटते नंतर उजगाव आणि त्यात मग ते सगळं मी फिरून सगळं माहिती गोळा केली आणि त्याच्यानंतर ते लिहिलं मी. मग त्यासाठी म्हणजे म्हादई काळजातल्या कागदारी पुस्तक माझ्या हातून लिहून झालं. सर, त्याला साहित्य पुरस्कार प्राप्त झाला, दोन साहित्य पुरस्कार 3 मिळाले मला वाटतं. ओके, जनगंगा पुरस्कार मिळाला त्याला, मग सुरेश आंबणकरने ते पण पुरस्कार, आणि कोकणी अकादमीचा ग्रंथ पुरस्कार पण त्याला मिळाला. सर, आम्हाला जाणून घ्यायचं होतं की तुम्ही कथा, कादंबरी, कविता ह्या सगळ्या साहित्य प्रकाराला हात घातलात, पण हे बाल साहित्य, बाल नाट्यही आपण लिहिलं, त्याला आपल्याला बाल साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. तर सर, मुलांची मानसिकता समजून घेणं खूप गरजेचं असतं, तिथून मग बाल साहित्याची निर्मिती होऊ शकते. तर तुम्ही हा कॉम्प्लिकेटेड विषय जो आहे त्याला कसा काय हात घातलात? तसं कॉम्प्लिकेटेड नाही तो, पण मी 2 पुस्तकं लिहिली. एक म्हणजे तुम्ही उल्लेख केलेला इगडी बिगडी तिगडी, आणि दुसरं कोल्याची नाडेपेन्ना. ऍक्च्युली मला आवडायचं म्हणजे बालसाहित्य लिहायला, पण कविता पण लिहिल्या मी, बालकविता पण लिहिलं, पण तसं कठीण आहे तो प्रकार. पण मी त्यावेळी काय केलं, मला ते नाटक माझ्याकडून लिहून घेतलं. कोकणी अकादमीची एक हे होती, स्कीम होती, बालनाट्य महोत्सव करायचे, आणि त्याने प्रमोद माडुसकर सांगितलं की तुम्ही एक नाटक लिहा, आणि ते लिहून दिलं. पण मला वाटतं त्याचा इम्पॅक्ट किती होता, 17 प्रयोग झाले त्याचे, ओके. आणि पहिला मला वाटतं मी प्रयोगला होतो इथं पुण्याला झाला होता रवींद्र भवनमध्ये, आणि खचाखच असं भरलेलं सगळं हे आमचं थिएटर. आणि त्यामध्ये त्यामध्ये का मी तो एक असं एक एन्व्हायरमेंटल थॉट दिलंय त्यात. त्या काय होतं की एक तोंडिया जादूगर एका आईला त्याचं झाडाचं रूपांतरण करतो, आणि मग वाघ, मग कोल्हे, मग असे सगळे जनावरांतो असा हे रूपांतरण दगडात करतो. आणि हे जेव्हा तिथं पोहोचतात सगळी मंडळी, तिथं एक ट्रेकिंगला गेलेली, आणि तिथं सगळे तरुण असतात,
आणि मग त्या झाडाशी संवाद होतो त्यांचा. झाड म्हणतात की तुम्ही इथं आलात बरं झालं, मला आता रिलीज कर, माझं विठू पण आहे आत दगडाच्या रूपात. आणि ते म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे, म्हणजे चमत्कार आहेत, हे काहीतरी ते पळायला बघतात. त्यावेळी तिच्या तोंडात मी एक हे घातलं, एक माझा संवाद आहे. ती काय म्हणते की या जंगलात माझ्यासारखी अनेक जे वृक्ष म्हणजे झाडं आईच्या रूपात उभी आहेत, त्यांच्या पानाला सुद्धा धक्का लावू देऊ नका. ओके. आणि मला वाटतं मी बघितलं की अशी मुलं रडायची तिथं, कळलं ना, त्या आईचं ते दुःख बघून. त्याचा इम्पॅक्ट खूप झाला. म्हणजे मला वाटतं की माझं लेखन जे आहे ना, मला वाटतं की एन्व्हायरमेंट संदर्भात, पर्यावरणा संदर्भात मी खूप लिहिलं. मी कविता पण आमच्या आम्हीमध्ये 7-8 कविता म्हणजे पर्यावरणा संदर्भात. ही रानकाणी म्हणून माझी कविता आहे. गेल्या वेळी काय झालं, आमच्या 70th सगळ्या डोंगर पेटले, त्याच्या अगोदर मी कविता लिहिली रानावर, ही रानकाणी म्हणून. म्हणजे त्या अनुषंगाने काय होतं की या पर्यावरणाचा विषय मी तिथं मांडलाय. आणि कोल्याची नाणे पण वाघ आणि कोल्याचं असं मी ते हे संवादातून रूपातून एक दीर्घ कविताच आहे ती. ओके. म्हणजे त्या अनुषंगाने मी ते लिहिलंय. सर आता एक विचारते की लहान असताना आम्ही ॲलिस इन वंडरलँड, सुपरमॅन सारख्या हे थीम म्हणजे या सिरियल्स बघायचो. आता भीम, छोटा भीम, पोकीमॉन, डोरेमॉन, शिंग शँग हे जे आहेत. तर सर कोकणीमधनं जर साहित्य लेखन, बाल साहित्य लेखन करायचं आहे तर इथल्याच परिसरातला गोव्याच्या मातीतले काही कॅरेक्टर आपण रंगवू शकतो का? डेफिनेटली. मी एक स्टेजवर पण बोललो होतो. आमच्याकडे पायलट आहे. पायलट कसला? मोटरसायकल पायलट. एकमेव म्हणजे भारतात कुठं नाही तो. यंदा आम्ही त्याच्यावर डॉक्युमेंटरी पण केली. आणि तो काय होता, मोटरसायकल पायलट तुम्हाला स्टँडवर असतो आणि तो काय तो त्याला सहज कुठे घेऊन जातो तुम्हाला, कुठं. आणि त्याचं काय ते कुठं रात्रीचा त्यांना फोन करा, ते येणार तुम्हाला. ओके. म्हणजे तो असा एक कॅरेक्टर आहे, म्हणजे असं तुम्ही हे करू शकता. जर सुपरमॅन जसं आहे ना मोटरसायकल पायलट, असं मला वाटतं की मी लिहू शकलो नाही अजून, पण असं कॅरेक्टर आहे आमच्याकडे. आमच्याकडे माडावर चढणारे हे आहेत, रेंदेर आहेत, ओके, पाडेली आहेत, रापणकर आहेत. हे म्हणजे भन्नाट आहेत ते कॅरेक्टर्स. ते जर मला वाटतं मुलांना तर सांगितलं त्यांची किमया त्यांची आणि व्यवस्थित असं मांडलं ना, साहित्यातील हिरो म्हणून आपण घेऊ शकतो. सर आणखीन आता विचार असं वाटतं की आता जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सी जो काही प्रकार आलाय आणि याच्या विरुद्ध आंदोलन हॉलिवूडमध्ये होतंय, तर या प्रकाराबद्दल सर लेखकाच्या सर्जनशीलतेवर काही इफेक्ट होतोय का? आता बघा काय आहे बघा, मॅन अँड मशीन. हो. एव्हरी टाइम कॉन्फ्लिक्ट. पटत नाही त्यांचं, कळलं ना. मी आता काय झालं की आता तसं बघितलं तर मशीन तुमचं सगळं तुमच्यावर हवी आलं ना. रोबोट म्हणा, काही म्हणा, सगळं मशीनचं नाही. आणि कॉन्फ्लिक्ट होणारच. कारण काय आहे, तुम्ही फीड केलं आणि तुम्हाला काहीतरी लिहून बाहेर येतं. मला पटत नाही लेखक म्हणून. पण इझी वे होतो ना तो. नाही, इझी वे असू देते, पण क्रिएटिव्हिटी कशी असतं, मशीन क्रिएटिव्हिटी आणि मॅन क्रिएटिव्हिटी याचा फरक आहे. जेव्हा विषय मला काहीतरी लिहायचं आहे म्हादई संदर्भात, मला काय डोंगरा संदर्भात, मला काय लिहायचं आहे माझ्या ग्रामीण जी पात्र आहेत व ग्रामीण जे जीवन आहे त्या संदर्भात मला काय लिहायचं आहे, मला वाटतं माणूसच चांगलं लिहू शकतो. त्याने अनुभव घेतलेला आहे, मशीनला नाही घेतलेला अनुभव, कळलं का ना. म्हणजे त्या अनुषंगाने काय होतं, सेंटिमेंट्स असतं, ते कसे येणार माहीत नाही मला. मी अजून नाही केलं ते, मी बघितलं सुद्धा नाही ते कसं. मला वाटतं ते त्यापासून ऍक्च्युअल क्रिएटिव्ह रायटिंग दूर राहावं आणि हातात पेन घेऊन लिहावं. ती खरी क्रिएटिव्हिटी मला वाटतं. म्हणून मला वाटतं काय होतं की हे संघर्ष वाढणार म्हणजे इंटेलिजन्स त्याच्यामुळे. पण माझं असं आहे की चांगल्या लेखकाने, सर्जनशील लेखकाने त्या भानगडीत पडू नये असं मला वाटतं. सर, तुम्ही जे जगलात, तुम्ही जे अनुभवलात हे आपल्या साहित्यातून आलं. साहित्य हे साहित्यकाराच्या जीवनापेक्षा वेगळं काही असत नाही. तसंच 70च्या जे काही मोने म्हणतात बघ, उपेक्षित जीवन जगणारे, निर्वासित सुद्धा, तर अशांची दुःख व्यथा आपण मांडलीत. आणि आपण असंही म्हणता की काळ आपल्याला माफ करणार नाही जर मी यांचं दुःख मांडलं नाही तर. आणि मला वाटतं तुम्ही बरोबर न्याय देताय. आणि याच ह्याला मला एक
काहीतरी सुचतंय की आम्ही लहानपणी समूहगीत ऐकायचो त्यावेळी ते ए माय भू तुझे मी फेडीन ग पांग सारे आणि ना आरतीला हे चंद्र सूर्य तारे. तर मला हे आता आठवलं कशाला, तुमचा असा तुमची तळमळ, धडाडी वृत्ती आणि ह्या सगळ्यातनं तुम्ही वेळ काढून तुमचे कितीच उपक्रम आहेत. तुम्ही ग्रामीण संमेलनं भरवता, वेगवेगळ्या संस्थेमध्ये आहेत, तुमची ज्ञान मंदिर ही शाळा पण तुम्ही चालवता. तर हे इतकं सगळं केलंय सर आणि ते तुम्ही 70साठी करताय. तर खरंच आईचे पांग आणि जन्मभूमीचे पांग आपण कधीच फेडू शकत नाहीत, त्यांच्या ऋणातच आपण राहतो. आणि चंद्र सूर्य आरतीला आणणं म्हणजे हाच काय तो प्रकार तुमच्या जीवनातला आणि तुमच्या लेखनातला आम्हाला दिसून येतो आणि तुमच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. एक वाचक म्हणून सर तुमची जी तुम्ही भाषाशैली वापरलेली आहे ती चित्रमयता डोळ्यासमोर आणणारं असं दृश्य आहे. तर या सगळ्यामुळे वाचक आपल्या प्रेमात पडतोय हे मी म्हणेन. तर आपण आजच्या पिढीला एक प्रेरणास्त्रोत आहात सर. या कार्यक्रमात आपण आलात, आपला मूल्यवान वेळ दिलात. खरंच इन गोवा चॅनल आपल्या ऋणात आहेत. सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद.